नमस्कार. कालच्या दिवसाची नोंद या नागपूर शहरात एका दुर्दैवी घटनेने घेतली. तशीच आजच्या दिवसाची देखील नोंद ही एका दुर्दैवी घटनेमुळे ही घेण्यात येईल. खरं म्हणजे अनेक अधिकारी येतात या शहराने चंद्रशेखरांपासून तर अश्विन मुदगलांपर्यंत अधिकारी बघितलेत. परंतु गमतीदार दृश्य असं आहे की रिॲलिटी वर्सेस परसेप्शन याची लढाई ही सुरू आहे. एकीकडे सत्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे, दुसरीकडे कुठेतरी आभासी चित्र उभं झालेलं आहे. एकीकडे सत्य काहीतरी वेगळंच बोलत आहे आणि दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी नवीन उभं करण्याचा प्रयत्न होत आहे. या शहरामध्ये, या शहराच्या इतिहासात दोन अत्यंत वरिष्ठ आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे, बेकायदेशीर कृत्यामुळे, तसेच सत्ता आणि पदाचा गैरवापर, मला जसं वाटेल तसं मी करील या पद्धतीने केल्यामुळे आजचा दिवस हा उजाडलेला आहे. या शहरामध्ये स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य लेखा वित्त अधिकारी श्रीमती मोना ठाकूर, त्याचप्रमाणे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ज्या पद्धतीने गैरवापर केला, ज्या पद्धतीने या शहरातील पब्लिकचा मनी, जनतेच्या पैशासोबत खिलवाड केली, त्याचप्रमाणे या शहरातील या दोन अधिकारी यांनी नियमाची तोडमरोड करून या शहरात जे प्रकार केलेले आहेत त्याबद्दल या स्मार्ट सिटीचे दोन डायरेक्टर म्हणून मी, त्याचप्रमाणे माझे सहकारी श्री संदीप जाधव या दोघांनीही आत्ता पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवलेली आहे. कलम क्रमांक 406, 409, 420, 463, 464, 465, 468, 471 आणि कंपनी ॲक्टच्या कलम 447 अन्वये फौजदारी कारवाई, क्रिमिनल ऑफेन्स हा दर्ज करण्याकरता आम्ही आज FIR लॉन्च केलेला आहे. मुळात मी मागे जाऊ इच्छितो की 2016 केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ही कंपनी, ज्याला आता याच्यानंतर NSSCDCL आपण म्हणूया, ही कंपनी अस्तित्वात आली. कंपनी अस्तित्वात आल्यानंतर कंपनीचा एक बोर्ड असतो आणि या बोर्डच्या भरोशावरती कंपनीचं काम चालतं. कोणाही व्यक्तिगत माणसाच्या भरोशावरती कंपनीचं काम चालत नाही. हा बोर्ड अपॉइंट होत असताना सरकारने काही नियम बनवले, काही रेग्युलेशन्स बनवले, गाईडलाईन्स बनवल्या आणि त्याप्रमाणे सरकारने बनवल्यानंतर यामध्ये पहिल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये नावानिशी बोर्ड ऑफ डायरेक्टर ठरला. म्हणजे नावानिशी कसं काय, तर CEO म्हणजे सन्माननीय श्री रामनाथ सोनवणे CEO, त्यावेळचे महापौर प्रवीण दटके डायरेक्टर, त्यावेळचे पोलीस कमिशनर डायरेक्टर, त्यावेळचे कलेक्टर डायरेक्टर यांच्या नावाने बनला. आणि त्यानंतर जो जो निवृत्त होत गेला त्याचं इंडक्शन
बोर्डाच्या मीटिंगमध्ये झाल्याशिवाय होत नाही. त्या बोर्डाची मीटिंग झाली पाहिजे आणि मीटिंग झाल्यानंतरच त्याचं इंडक्शन होतं. कितीही मोठा तिस्मारखा जरी असला तरी कायदा असा सांगतो की बोर्डामध्ये त्याचं इंडक्शन झालं नाही तर तो डायरेक्टर बनत नाही. संदीप जोशी सत्तापक्ष नेता होता. संदीप जोशी महापौर झाल्यानंतर मीटिंगमध्ये त्याचं इंडक्शन झालं आणि त्यानंतरच संदीप जोशी या बोर्डाचे डायरेक्टर झाले. हे आपल्याला ज्याला विचारायचं असेल त्या कुठल्याही कंपनी ॲक्ट माहीत असलेल्या तज्ज्ञाला आपण विचारा, तो हेच सांगणार. 31 डिसेंबरला बोर्डाची सर्वात शेवटली बैठक झाली. बोर्डाची शेवटली बैठक झाल्यानंतर 27 जानेवारीला किंवा 28 जानेवारीला आयुक्त तुकाराम मुंडे हे महानगरपालिकेत आले. आता आर्टिकल जे आहे आर्टिकल ऑफ असोसिएशनचं कलम 12 आणि 12.1 यातील 12.1 या नियमाप्रमाणे सरकारचे प्रतिनिधी हे दुसऱ्या पानावरती आहे. सगळे कंपनीचे नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्त होण्यास पात्र आहे. मात्र तुकाराम मुंडे 27 तारखेनंतर आल्यानंतर या बोर्डाची आज तारीख 22 पर्यंत एकही बोर्डाची मीटिंग झालेली नाही आहे. 31 डिसेंबरपासून तर आजपर्यंत जर एकही मीटिंगच झाली नाही आहे तर तुकाराम मुंडे हे बोर्डाचे डायरेक्टर कसे झाले? आणि बोर्डाचे डायरेक्टर जर झालेले नाही आहेत तर तुकाराम मुंडे हे CEO कसे झाले हे त्यांनाच माहीत आहे. त्यांना ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मला मौखिक आदेश आहे. मी नागपूरच्या सर्व कायदेपंडितांशी मागच्या 2 दिवसात चर्चा केली. समाधान झालं नाही म्हणून पुण्याच्या कायदेपंडितांशी चर्चा केली. कंपनी ॲक्टमधल्या त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं, त्यांच्या भाषेत सांगितलं की प्रचंड मोठ्या अधिकाऱ्यांनी जरी सांगितलं तोंडी तरीही ते बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून येऊ शकत नाही. केवळ एवढंच नव्हे तर लिखित स्वरूपात सुद्धा जो अधिकारी सांगेल की मी तुकाराम मुंडे यांना लिखित स्वरूपात या बोर्डाचा डायरेक्टर म्हणून सांगितलं होतं त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होईल. कोणीही लिखित स्वरूपात सुद्धा सांगू शकत नाही. आणि त्यानंतर गंमत झाली. या बोर्डाच्या पहिल्या मीटिंगमध्ये श्रवण हर्डीकर आयुक्त आणि रामनाथ सोनवणे CEO यांच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट उघडलं गेलं. मी पुन्हा सांगतो, आयुक्त आणि CEO नाही, श्रावण हर्डीकर आयुक्त आणि रामनाथ सोनवणे CEO. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की पुढच्या मीटिंगमध्ये जो येईल त्याचं इंडक्शन करून ठराव करून आणि ठराव केल्यानंतर पत्र जातं बँक ऑफ महाराष्ट्राला की आता श्रावण हर्डीकरांच्या जागेवरती अश्विन मुद्गल आले किंवा जो कोणी आला ते आता या कंपनीत डायरेक्टर झालेले आहे आणि फलाना दिनांकाच्या ठरावानुसार त्यांना आता डायरेक्टर म्हणून केलं आहे. त्यानंतरची गंमत, जर CEO त्यांना बनायचं असेल तर कंपनी ॲक्टच्या अनुसार रिम्युनरेशन आणि नॉमिनेशन एक कमिटी असते. या कमिटीमध्ये इंडिपेंडंट डायरेक्टर्स असतात. त्यांच्या समोर चर्चा होऊन त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू झाल्याशिवाय CEO बनता येत नाही. मग सन्माननीय तुकाराम मुंडे हे या स्मार्ट सिटीचे डायरेक्टर कसे झालेत आणि CEO कसे झालेत हा सर्वात मोठा क्वेश्चन मार्क या ठिकाणी. त्यांच्या CSनी म्हणजे त्यांच्या कंपनी सेक्रेटरीनी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे, स्मार्ट सिटीच्या कंपनी सेक्रेटरीनी लिहून दिलेलं आहे की सन्माननीय तुकाराम मुंडे हे या कंपनीचे डायरेक्टर नाहीत.
त्यांनी हेही लिहून दिलं आहे की सन्माननीय तुकाराम मुंडे हे कंपनीचे CEO देखील नाहीत. आता बँकेतल्या अकाउंटची गंमत की या ठिकाणी बँकेमध्ये पहिल्यांदा मी जसं म्हटलं हार्डीकर आणि हे होते, त्याच्यानंतर कंपनीच्या CFO म्हणून त्या ठिकाणी मोना ठाकूर या झाल्या. मोना ठाकूर यांना ठराविक पॉवर्स दिलेले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी बँकेच्या अकाउंट NMCचं बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे कंपनीचं अकाउंट NMCचं बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी उघडण्यात आलं. हे पहिल्यांदा 2016 उघडण्यात आलं. त्याच्यानंतर मुख्य वित्त अधिकाऱ्यांना म्हणजे कॅफोला कंपनीचे महाराष्ट्र बँकेच्या NMCच्या शाखेचं खातं वापरण्याचा अधिकार नव्हता. तो फक्त होता रामनाथ सोनवणे CEO. आणि जसं हर्डीकर गेले तर हर्डीकरांनंतर मुदगलानंतर वीरेंद्र सिंगांनंतर अभिजित बांगर आणि हे तिघेही हार्डीकर गेल्यानंतर याचे डिटेल्स मी दिलेले आहे. हे हार्डीकर गेल्यानंतर या ठिकाणी त्यांना नामनिर्देशित करण्यात आलं होतं. आता 3 जुलै 2018 रोजी मोना ठाकूर आणि सोनवणेंनी एक पत्र पाठवलं बँक ऑफ महाराष्ट्राला की संचालक मंडळाच्या ठरावानुसार मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि CFO या तिघांपैकी दोघांच्या स्वाक्षऱ्या बँकेचे खाते चालवण्यास अधिकृत आहे. ही कंपनी आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासोबत फसवणूक आहे, कारण बँक ऑफ महाराष्ट्राच्या या खात्याबद्दलचा ठराव बोर्ड ऑफ रिझोल्युशन 2016च्या पहिल्या बोर्ड मीटिंगनंतर झालेलाच नाही. म्हणजे बोर्ड ऑफ रिझोल्युशन झालेलं नसताना एक पत्र पाठवून दिलं कॅफोनी आणि त्या पत्राच्या भरोशावरती या तिघांच्या सह्या कराव्या असं सांगण्यात आलं. त्यानंतर आयुक्त आलेत. आयुक्त आल्यानंतर 11 फरवरीला रामनाथ सोनवणे यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी संपूर्ण कंपनीचा ताबा आपल्या हातात घेतला. बळजबरीने, गैरवापराने, पदाचा गैरवापर करून, जोर जबरदस्तीने, नियमबाह्य आणि सांगताना त्यांनी असं सांगितलं की मी हा आदेश कंपनीचे चेअरमन श्री परदेशी यांच्याकडून घेतला. त्या बाबतीत मी परदेशी यांना मेल देखील टाकलेला आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर आम्ही 6ही डायरेक्टर्सनी मिळून मेल्स या ठिकाणी टाकलेले आहे. त्यांना त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. दुर्दैवाने त्यांचं अजूनही उत्तर प्राप्त नाही. या ठिकाणी ही कायदेशीर स्थिती संपूर्णपणे मोना ठाकूर, तुकाराम मुंडे आणि अकाउंटंट अमृता देशकर या तिघांनाही माहीत होती. या तिघांनाही माहीत असताना त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राला SBIचा ठराव पाठवला. स्टेट बँकेसाठी जो ठराव झालेला होता तो ठराव डिजिटल अकाउंटसाठी तो ठराव त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राला पाठवला आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटवरती तुकाराम मुंडे यांची स्वाक्षरी 14 फरवरी रोजी अत्यंत चुकीने, नियमबाह्य, जाणून बुजून ही करण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्राला सुद्धा संपूर्णतः अंधारात ठेवलं गेलं. त्यामध्ये मुंडेंच्या बँकेतले डॉक्युमेंट्स देखील या ठिकाणी आमच्याजवळ आहे. KYC फॉर्म देखील आहे ज्याच्यामध्ये सहीशिवाय आणि फोटोशिवाय बाकी काहीच नाही. नाव नाही, पत्ता नाही, टेलिफोन नंबर नाही, कुठे राहतात नाही, पॅन कार्ड नाही, काही नाही. आणि फक्त अकाउंट ऑफिसरनी लिहिलं आहे. ठराव कसा बदलला? मी जो पहिला ठराव सांगितला की श्रावण हार्डीकर आणि रामनाथ सोनवणे, श्रावण हार्डीकर आयुक्त
रामनाथ सोनवणे CEO, हा आमचा 16 तारखेचा पहिला ठराव आहे 2016चा. एकच काम केलं, श्रावण हर्डीकरांचं नाव उडवलं, रामनाथ सोनवणेचं नाव उडवून टाकलं आणि ठराव पाठवला की आयुक्त आणि CEO या दोघांच्या सह्या चालतात आणि त्याच्यामुळे आयुक्त म्हणून आलेले आहेत आणि आता ते CEO पण आहे. ते CEO देखील असल्यामुळे आता त्यांची सही CEO म्हणून घेण्यात यावी. कंप्लीट फोर्जरी, याच्याशिवाय याला दुसरा शब्द नाही. कारण बोर्ड ऑफ डायरेक्टरचा ठराव काय म्हणतो? नाव श्रावण हर्डीकर आयुक्त, रामनाथ सोनवणे CEO. मी आज बँकेच्या मॅनेजर्सचं देखील पत्र घेतलेत की असं होऊ शकेल का एखाद्या केसमध्ये. त्यांनी स्पष्ट सांगितलं, पहिला ठराव जर नावाचा असेल तर दुसरा देखील ठराव नावाचाच लागेल. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची मिटिंगच झालेली नाही आहे, डायरेक्टर म्हणून इंडक्शन झालंच नाही आहे, CEO म्हणून झालेच नाही आहे, तर बँकेच्या अकाउंटमध्ये सह्या कशा? आणि त्याच्यावरतून गमतीदार, पहिल्यांदा अकाउंट ऑफिसर अमृता देशकर सांगतात की आमचा असा असा ठराव आहे, ज्याच्यामध्ये मी सांगितलं गडबडी केलेल्या आहे. नंतर आमच्या कॅफो त्याच्या खाली लिहितात की हे बरोबर आहे, असं असं ठरलेलं आहे आणि आता त्याच्यामुळे KYC हे तुकाराम मुंडेंचं करावं. आणि त्याच्यानंतर माननीय तुकाराम मुंडेंची स्वाक्षरी होते. याचा अर्थ या तिघांनी मिळून फोर्जरी केलेली आहे. जनतेची जी स्मार्ट सिटी आहे त्या जनतेच्या स्मार्ट सिटीचा खेळखंडोबा करण्याकरता नियमांची तोडमरोड करण्याची आवश्यकताच नव्हती. त्याच्या पुढची गंमत आहे की या ठिकाणी एक ज्याला फ्लेक्सी डिपॉझिट म्हणतात, ते फ्लेक्सी डिपॉझिट महानगरपालिकेच्या त्या स्मार्ट सिटीच्या अकाउंटमध्ये होतं 18 कोटी रुपयाचं. जर CEOच नाही तर हे फिक्स डिपॉझिट तोडण्यात आलं 18 कोटी रुपयाचं. आणि हे फिक्स डिपॉझिट तोडून जो व्यक्ती डायरेक्टर नाही, जो व्यक्ती CEO नाही, ज्यांनी स्वाक्षऱ्या जबरदस्ती चुकीचं हे देऊन केलेल्या आहेत, त्यांनी स्वतःच्या चेकनी 2 ठेकेदारांना 18 करोड रुपये दिलेले आहे. हा क्रिमिनल ऑफेन्स या तिन्ही व्यक्तींनी केलेला आहे की युनिफाब इन्फ्रा प्रायव्हेट प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि शापूरजी पालनजी कंपनी यांना 18 कोटी रुपये दिलेले आहे. म्हणजे खाजगी कंत्राटदाराकडे ते डिपॉझिटची रक्कम जी शासनाची होती ती डिपॉझिट तोडून ठेकेदारांना देण्याकरता ते डिपॉझिट तोडलं आणि जो व्यक्ती CEO नाही त्यांनी त्या ठिकाणी स्वाक्षरी करून हे दिलेलं आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टरनी या नागपूर शहरातला कचऱ्याचा प्रश्न परमनंट सुटावा म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टरचे CEO त्यावेळेला रामनाथ सोनवणे आणि काही डायरेक्टर्सनी इंदोरला भेट दिली होती. आणि या शहरामध्ये भांडेवाडी, फक्त भांडेवाडी डम्पिंग स्टेशन झालं आहे. तर या शहरात 5 ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन व्हावे जेणेकरून महानगरपालिकेचा पैसा कमी होईल. ज्या गाड्या कचरा उचलतात त्या जाण्याला जो वेळ लागतो तो वेळ वाचेल. भांडेवाडी एका ठिकाणचा पूर्ण कचरा हे होईल आणि विविध ठिकाणी इंदोरच्या धर्तीवरती स्मार्ट आणि सुंदर ट्रान्सफर स्टेशन बनतील, ज्याच्या भिंती 40-40 फूट आहे, बाहेरून पूर्ण लॉक आहे, अत्यंत सुंदर आहे. असे ट्रान्सफर स्टेशनचं बोर्ड ऑफ डायरेक्टरनी मंजूर केलेलं 42 कोटीचं टेंडर काढलं होतं. सन्माननीय मुंडेसाहेब आले, त्यांचा काय इंटरेस्ट होतो त्यांनाच माहीत. कोणाशीही चर्चा न करता बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नागपुरातच आहेत सर्वजण, एक चेअरमन सोडले तर त्यांना साधं पत्र देखील न देता त्यांनी हे टेंडर रद्द केलं. केवळ टेंडर रद्द नाही केलं तर ट्रान्सफर स्टेशनचं टेंडर 42 कोटीचं रद्द करून 50 कोटीचं बायोमायनिंगचं टेंडर काढलं. हे 8 कोटी कुठून येणार होते त्याच्याही बद्दलची त्यांना माहिती नाही, परंतु त्यांना वाटलं, त्यांनी ठरवलं
आणि त्यांनी 50 कोटीचं टेंडर या ठिकाणी बायोमायनिंगचं काढलं, ज्याच्या 2 प्रीबिडच्या बैठकी देखील झाल्या, प्रीबिडच्या मीटिंग्स झाल्या. नागपूर, महाराष्ट्र, देशातून सारे कंत्राटदार येणं सुरू आहे आणि त्याबद्दल CEO सो कॉल्ड हे सांगतात की मी माझ्या याच्यावर केलं, चेअरमनशी बोलून केलं. मी मगाशी जसं म्हटलं, चेअरमनशी बोलून देखील चेअरमनच्या रिटर्न ऑर्डर्सप्रमाणे सुद्धा त्यांना हे काढायचा अधिकार नाही. हे सर्व असताना त्यांना ज्या वेळेला म्हटलं, आमच्या CSनी म्हटलं की बाबा तुम्ही तोडणी ऑर्डरवर चालत नाही. या ठिकाणी घिये नावाचे एक अधिकारी होते. त्या घियेंना एकदा त्यांनी तोंडी ऑर्डर दिला आणि तोंडी ऑर्डर दिल्यावर घिये असं म्हणाले की बुवा, म्हणजे सोनवणेंनी मला ओरल सांगितलं होतं, त्यांच्या हिशोबाने मी केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं, सोनवणेंनी जर तोंडी ऑर्डर तुला दिल्या की विहिरीत जाऊन जीव दे, तर तू देशील का? मग चेअरमननी त्यांना तोंडी जर ऑर्डर दिल्या असतील तर एवढ्या मोठ्या कंपनीच्या याच्यामध्ये व्यवहार करण्याचे आदेश हे तोंडी ऑर्डरच्या भरोशावर तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी, या अधिकाऱ्यांनी स्वीकारले कसे आणि त्यामागचा हेतू काय होता, हा सर्वात मोठा यक्षप्रश्न या ठिकाणी आहे. हे होत असताना मी मागे देखील म्हटलं, एक पत्र दिलं होतं, त्या पत्राला अजूनही उत्तर नाही की हा स्मार्ट सिटीचा प्रकल्प गुंडाळण्याचा संपूर्ण प्लॅनिंग त्यांनी केलेला आहे. स्टाफ कमी करणं सुरू केलेलं आहे. ज्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये अपॉइंटमेंट अथॉरिटी जर बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, तर टर्मिनेट करण्याचा किंवा काढण्याचा अधिकार हा तुकाराम मुंडेंना नाहीच. CEO असते तरी नव्हता, परंतु तरीही त्यांनी जबरदस्ती या ठिकाणी अप्रेझल तयार करायचं सांगितलं. आणि आश्चर्य वाटेल की HR डिपार्टमेंट याच्यात कुठेच नाही आहे. हे तयार केलं आमच्या CFO सन्माननीय मोना ठाकूर मॅडम यांनी. या कन्स्पिरसीमध्ये मुंडे साहेब, मोना ठाकूर आणि अमृता देशकर हे तिघंच आहे. आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी टर्मिनेशन करण्यासाठी जे टर्मिनेट झालेत, HR पॉलिसीप्रमाणे 1 महिन्याची नोटीस देण्याची गरज आहे, ती देखील दिली नाही. कोविडच्या काळामध्ये काढलं, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत होते की कोविडमध्ये कमी करू नका, त्यावेळी स्मार्ट सिटीमध्ये आजपर्यंत जवळपास 13 ते 15 लोकांना काढून फेकलेलं आहे. हे सन्माननीय मुंडेंचं सो कॉल्ड CEO म्हणून कृत्य आहे. त्याचप्रमाणे क्वारंटाईनचं सर्व कामं मी केले. मी घेतलेल्या डिसिजनमुळे आजपर्यंत कमी झाला. या शहरातल्या डॉक्टरांनी, पोलिसनी काहीच नाही केलं. परंतु या स्मार्ट सिटीच्या 5-7व्या माळ्यावर जर आपण बघितलं असेल, माझ्याजवळ फोटो आहे, सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण ऐशी तैशी, 1-2 नव्हे, बाहेरच्या डिपार्टमेंटचे 40 लोक पुन्हा आणून बसवले तिथे आणि पूर्ण सोशल डिस्टन्सिंगची ऐशी तैशी. याशिवाय आपल्याला आश्चर्य वाटेल की जी महिला क्वारंटाईन होती, उजवणे नावाची, त्या क्वारंटाईन महिलेला जबरदस्ती बोलावण्यात आलं कामाला. ज्यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी होती त्यांच्याकडे मी स्वतः रिटर्न कंप्लेंट केली की हे योग्य नाही. आपण क्वारंटाईन महिलेला कामाकरता बोलावता, परंतु त्याच्यावरती देखील काहीही कुठल्याही पद्धतीचे ॲक्शन या सो कॉल्ड CEO साहेबांनी घेतलेले नाही. मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे द्यायचे होते, पंतप्रधान निधीमध्ये पैसे द्यायचे होते, आवश्यक होतं. आणि आवश्यक असताना कर्मचाऱ्यांना न विचारता कर्मचाऱ्याच्या अकाउंटमधून पैसे काढा हे ना पंतप्रधानांनी सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, परंतु CFOनी डायरेक्ट ऑर्डर काढला आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारामधून 2,500 हजार रुपये मुख्यमंत्री निधीला वळते केले. त्यामध्ये 3 कर्मचारी सावलकर, मेंढे, शिरपूरकर यांनी विचारलं देखील आहे की आमचा पगार का कापला मुख्यमंत्री निधीसाठी, सहायता निधीसाठी. त्यांनी कॅफोला क्वेश्चन देखील केले, त्याला उत्तर देखील नाही, कारण जबरदस्तीने कुठल्याही कर्मचाऱ्यांचं पेमेंट कापण्याचे आदेश हे या ठिकाणी नव्हते. या ठिकाणी
एक शापूरजी आणि पलांजीला पी एफचे याचे जी एस टीचे अकाउंट्स, जी एस टीमधून बिल द्यायचं होतं, मोबिलायझेशन अकाउंट होतं आणि मोबिलायझेशनचा जो पैसा द्यायचा होता त्या पैशामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की मोबिलायझेशन अकाउंटमध्ये इंटरनल ऑडिटरचे स्पष्ट रिमार्क्स आहेत की 65 कोटी देताना टी डी एस न कापता जी एस टी पण दिला आणि उद्गम कर बाकी देखील दिला, असा एकूण 2,32,00,000 रुपये न कापता सन्माननीय कॅफो महोदयांनी दिलेला आहे। याचा अर्थ नियमाचं पालन करायचं नाही, गाईडलाईन्सचं पालन करायचं नाही, पैशामध्ये अफरातफरी करायची, कुठेतरी इल्लिगलिटी आणि इर्रेग्युलरिटी करायची, हे देखील करण्यात आले। त्याचप्रमाणे या ठिकाणी पी एफच्या बाबतीत देखील एप्रिल 19च्या एका महिन्याचे 42,000 रुपये पी एफ भरलाच नाही 2-2.5 वर्ष, आणि त्याच्यामुळे त्याची पेनल्टी जी आहे ते 42,708 रुपये एवढा देखील भरावी लागली। आणि अशाच प्रकारची 16 महिने भरल्यामुळे याची देखील दंड हा देखील या ठिकाणी भरावा लागत आहे। हे सर्व मांडलं तर जवळपास 6.5 लाख पी एफच्या दंडावरती, पी एफ भरला नाही म्हणून पैसे नव्हते का, आमच्या अकाउंटचे 450 करोड रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एफ डीमध्ये पडलेले आहे, परंतु कॅफोनी त्यामध्ये पी एफ भरला नाही 16 महिन्याचा। याशिवाय एक गर्भवती महिला होती, त्या गर्भवती महिलेला स्पष्टपणे मेडिकल लीवचे जे काय बेनिफिट होते, मॅटर्निटी लीवचे, ते कुठलेही बेनिफिट स्पष्ट शब्दाने त्यांनी सांगितलं मुंडे साहेबांनी की द्यायचं नाही। हा देखील महिलांवरचा अन्याय आहे आणि त्याच्यावरती देखील गुन्हा निश्चितपणे नोंद होऊ शकतो। आणि त्यामुळे हे जे सर्व गोष्टी आहे या कुठेतरी आल्यानंतर संचालक मंडळाने गेलो होतो आम्ही 5-6 जण, आणि आज याच्याबद्दलचा गुन्हा नोंदवणं हे अत्यंत आवश्यक होता। हे सर्व धक्कादायक प्रकार आहे। सन्माननीय तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्याकडून या पद्धतीची वर्तणूक अपेक्षित नाही, आणि त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी इंडियन पिनल कोड ॲक्टप्रमाणे, त्याचप्रमाणे कंपनी ॲक्टच्या कलमांप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे, आयुक्त तुकाराम मुंडे, स्मार्ट सिटीच्या कॅफो ज्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे श्रीमती मोना ठाकूर, त्याचप्रमाणे अकाउंट्स ऑफिसर अमृता देशकर यांच्यावरती गुन्हे दाखल करायची मागणी पोलीस प्रशासनाकडे गेलेली आहे। आणि आम्हाला आनंद आहे की त्या ठिकाणी DCP साहू, विनीता साहू या उपस्थित होत्या, आणि त्यांनी सांगितलं की हा संपूर्ण गुन्हा जो आहे हा EOWकडे आम्ही वर्ग करतो आहे। EOWच्या माध्यमातून हे सर्व आर्थिक गडबडी केलेल्या गडबडी ज्या आहे त्या गडबडींवरती कारवाई ही केल्या जावी। या शहराचा जो विश्वासघात केला गेलेला आहे, या शहराचा पैसा, पब्लिक मनी हा ज्या पद्धतीने खाजगी कंत्राटदारांना देण्यात आलेला आहे त्याबद्दल आमचे आक्षेप होते। ते आक्षेप आम्ही पोलीस प्रशासनाकडे आज दिलेले आहे। याशिवाय आज एक ईमेल चेअरमनला केलेला आहे। याच त्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत पुढची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचे आर्थिक व्यवहार, कुठल्याही पद्धतीचे धोरणात्मक व्यवहार सो कॉल्ड CEO यांनी घेऊ नये, या पद्धतीचं देखील मेल एक सन्माननीय चेअरमन यांना केला आहे। या तक्रारी आम्ही माननीय पंतप्रधान कार्यालय, माननीय मुख्यमंत्री कार्यालय, माननीय चीफ सेक्रेटरी कार्यालय, त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री या सर्वांना, याचे स्मार्ट सिटीचे मिशन डायरेक्टर जे आहे त्यांना, स्मार्ट सिटीचे मंत्री श्री हरदीप पुरी यांना देखील आता मेल करणं सुरू करीत आहोत, आणि त्यांना देखील आम्ही या संपूर्ण तक्रारी पाठवित आहोत। धन्यवाद।
ये मामला दर्ज हो गया कि केवल शिकायत किया? नहीं, मामला अभी तो आज तो शिकायत की ना, अब भी शिकायत की, अभी उन्होंने दर्ज कर लिया है और उन्होंने बताया है कि हम EOW के तरफ इसको वर्क करेंगे। अब इंक्वायरी होंगी, जो इंक्वायरी होंगी वो इंक्वायरी होगी सदर पोलीस स्टेशन में। हे व्यवहार 6 महिन्यातले आहे। गंमत अशी झाली की मागच्याच आम्ही डायरेक्टर आहोत या कंपनीचे, परंतु जसं आम्हाला महापौर म्हणून मला काहीच पत्र कळत नाही, काहीच माहिती कळत नाही महानगरपालिकेतली, तसं स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला काय सुरू आहे याच्याबद्दल आम्हाला काहीच खबर नव्हती आणि त्यामुळे आम्ही डायरेक्टर स्मार्ट सिटीत गेलो आणि स्मार्ट सिटीत इन कॅमेरा आपल्याला सांगतो हे काहीच नाही आहे। आमच्याजवळ इन कॅमेरा तिथल्या अधिकाऱ्यांनी काय काय बोलले आहे याचे संपूर्ण रेकॉर्डिंग आहे। त्यांच्या मॅनेजर्सनी काय सांगितलं आहे, त्यांच्या CSनी काय सांगितलं आहे, त्यांच्या बाकी डिपार्टमेंटच्या HODनी काय सांगितलं आहे, हे सर्व आमच्याजवळ इन कॅमेरा आहे। ते ज्यावेळी पोलीस बोलावतील त्यावेळी आम्ही पोलिसांपुढे सादर करणार आहोत। इसमें जैसे बोर्ड ऑफ डायरेक्टर के नाते आपने मुंडे साहब से बात किया क्या, कि उनसे कोशिश किया क्या कि आपने ये गलत तरीके? मुंडे साहब को मैंने पिछले शुक्रवार को 19-21 हाँ, पिछले शुक्रवार को फ्राइडे को मैंने उनको लेटर दिया है इसके बारे में। ये पूरा कहा है कि ऐसी बात है, पण तुम्हाला माहीत आहे ते आम्ही म्हणजे चिल्लर आहोत त्यांच्यासमोर, लोकप्रतिनिधी महापौर, त्याच्यामुळे ते अशा गोष्टींना उत्तर देत नाहीत पत्रांना आमच्या, त्याच्यामुळे त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे। काय माहीत आता, वरदहस्त असेल तर ते लक्षात देखील येईल, वरदहस्त जर असेल तर ते लक्षात येईल की बाबा काय कोणाचा वरदहस्त आहे ते लक्षात येईल। आपल्याला या ठिकाणी FIRची देखील आम्ही कॉपी दिलेली आहे। त्या FIR मधले कुठले कुठले कलमा आहे काय आहे ते देखील आम्ही आपणाला दिलेले आहे। या ठिकाणी केवळ एवढंच मी सांगतो की मगाशी सुरुवातीला जसं म्हटलं की रिॲलिटी वर्सेस परसेप्शन, काहीतरी रिॲलिटी वेगळीच असते आणि जनतेचा समज हा करून दिला जातो। ती संपूर्ण स्थिती या प्रकरणामध्ये आहे। आपल्याला लक्षात आलं असेल की सन्माननीय तुकाराम मुंडे, त्यांच्या कॅफो, मोना ठाकूर आणि अमृता देशकर या तिघांनी मिळून पब्लिक मनी त्याचा गैरवापर हा केलेला आहे। बळजबरीने स्वतःचं नाव अकाउंटमध्ये टाकण्यासाठी फोर्जरी करून डॉक्युमेंट्समध्ये चेंजेस केलेले आहे। हे सर्व पुरावे आज आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी दिलेले आहे। धन्यवाद। इथे बंद कर रे, ते बंद कर, इकडे हां, अरे इकडे ना, हां हे बंद कर, त्याचं शूटिंग समोरच्याचं काय, हो असू दे पियुष। नाही, मी तुम्हाला म्हटलं ना, नाही नाही, मुंडे साहेब उत्तर वगैरे देत नाही। मुंडे साहेब उत्तरं तुम्हालाच देतील, मीडियाला देतील मुंडे साहेब उत्तर, मला नाही देत मुंडे साहेब उत्तर, ना लिखित देत ना काही देत। मी ज्यावेळी म्हटलं की 72 तास झाले मुंडे साहेब आम्हाला पत्राला उत्तर द्या, त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं आणि ते उत्तर असं दिलं की तुम्ही ठरवली सभा, तुम्ही ठरवा, माझ्या ऑफिसला काही देणं घेणं नाही। काहीच नाही आलं। माझी आजही विनंती आहे, खरं म्हणजे हा वेगळा विषय आहे स्मार्ट सिटीचा, पण माझी आजही मुंडे साहेबांना विनंती आहे की मुंडे साहेब, सामाजिक जीवनामध्ये सभागृहामध्ये या पद्धतीच्या गोष्टी घडतात, त्याचं समर्थन मुळीच नाही, त्याचं समर्थन मुळीच नाही। जे झालं ते चुकीचंच झालं, परंतु आपण वेळच दिली नाही आणि एका मिनिटात त्या ठिकाणी, मी 1 मिनिट नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंदात मला देखील बाजूला कळलं नाही की हे काय होतं आहे आणि ते तात्काळ उठून निघून गेलेत। तर थोडी वेळ दिली असती तर त्या ठिकाणी त्यांची देखील बाजू मांडल्या गेली नसती
आणि ती बाजू सभागृहात न मांडता या पद्धतीने मीडियासमोर मांडायची, त्यापेक्षा तिथे मांडायचा अजूनही चान्स आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे